हा काही अरब सागर नाही आहे. हे आहे जायकवाडी धरणाचं बॅकवॉटर, ज्याला आपण नाथसागर म्हणतो. यावेळेस जून महिन्याच्या शेवटीपर्यंत जवळजवळ 50% धरण भरलंय. मागच्या वर्षी पाण्याची ही पातळी जुलै महिन्याच्या शेवटी झालेली होती. आता इथं हवा खूप जास्त आहे, त्याच्यामुळं माझा आवाज क्लिअर येईल असं वाटत नाही. आपण आज बॅकवॉटर्सच्या जवळ जाऊन बघूयात. इथून पैठणचं धरण पूर्वेला जवळजवळ 26-27 किलोमीटर आहे आणि पाठीमागं इथून जवळजवळ 10 किलोमीटरवरून पाणी स्प्रेड झालेलं आहे. हा बॅकवॉटर्सचा एरिया असल्यामुळं इथं सगळ्या पंपिंग स्टेशनच्या मोटर्स आहेत आणि मागच्याच महिन्यामध्ये ज्यावेळेस पाणी येणं सुरू झालं त्यावेळेस मेमध्ये पाऊस झाला ॲक्च्युली, त्यामुळं पाणी लवकर आलं धरणामध्ये. आपण काही दिवसापूर्वी नाशिकला व्हिजिट केली होती, जिथं गंगापूरचं धरण आपण बघितलं होतं. त्यावेळेस त्या धरणामध्ये एवढं पाणी आलेलं नव्हतं. आता हे पाणी इथपर्यंत पोहोचलेलं आहे, या गवतापर्यंत. पूर्ण धरण भरल्यानंतर असं पाठीमागं हे ज्या वस्त्या दिसतात इथपर्यंत पाणी येतं. शेतकरी मोटरींना मागं घेत आहेत, त्यासोबत केबल सुद्धा ओढावं लागतात. सध्या पाण्यामध्ये समुद्राच्या लाटांसारखं वेग दिसतोय, कारण वारं खूप आहे. याच्या अपोजिटला आपण जर गेलो तर नेवाशा तालुक्यामध्ये दहेगाव आहे. हे मासे काय वर्षभर जातात. समुद्रासारखं असं पाणी वाटायला आपण पुढच्या महिन्यात येऊ त्यावेळेस मला वाटतं पूर्ण भरलेलं असेल. वाटणार नाही, पायी येत ना. कल्याणरावांचं शेत आहे इथं मागं, कल्याणराव थोटे. आपण आहोत तारू पिंपळवाडीच्या क्षेत्रामध्ये. योगेश मस्के सरांची इच्छा होती आज समुद्राचं पाणी बघायचं. म्हटलं समुद्राचं तर नाही, आपण नाथसागर, सागर म्हणजे समुद्र ना सर, म्हणजे समुद्राचंच पाणी बघतायत तुम्ही. आपल्यासाठी हा समुद्रच आहे पैठणवासियांसाठी. तर जायकवाडीचं धरण जे आहे खूप मोठं धरण आहे. जागतिक स्तरावर बघितलं तर मातीचं बनलेलं हे सगळ्यात मोठं धरण आहे आणि ह्या धरणाच्या पाणी साठवण्याची क्षमता आहे, तिथून पूर्ण अर्ध महाराष्ट्र इरिगेट होऊ शकतं. पण अनफॉर्च्युनेटली पैठण तालुक्यामध्ये शेतामध्ये पाणी नाही आहे. मागच्या 50-60 वर्षापासून हे धरण आहे, पण इथले जनप्रतिनिधी लोकांच्या शेतामध्ये पाणी न्यायला अक्षम ठरलेले आहेत आणि त्यांच्या नालायकीमुळं पैठणच्या भागामध्ये अजूनही कोरडवाहू शेती होते. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर लोक मतदान करतात आणि अशा नालायक लोकांना वापस निवडून देतात. त्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे. एवढं मोठं पाणी असताना सुद्धा पैठणच्या जनतेला त्याचा फायदा नाही आहे. इवन पैठण शहरामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या होऊन जाते.
म्हणजे हे जर कोणी जागतिक स्तरावर बघितलं त्यांना म्हणजे विचित्र वाटेल, विचित्र काय लाज वाटेल इथल्या जनप्रतिनिधींची. अशी परिस्थिती पैठणमध्ये आहे. एवढं मोठं धरण असताना शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करावी लागते. दक्षिण कालवा, उजवा कालवा आणि खेरड्याचा कालवा या 3 जर गोष्टी सोडल्या तर 90% पैठण तालुक्यामध्ये शेतीसाठी पाणी नाही आहे धरणाचं. जे की आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो तर काही दिवसापूर्वी आपण मुळा, मुठा आणि सोबतच प्रवरा या नदींच्या क्षेत्रामध्ये आपण गेलो होतो, जिथं भंडारदराचं धरण आहे. तिथं ह्या धरणापेक्षा 10 पट पाणी कमी आहे. पण तिथल्या जनप्रतिनिधींनी पाण्याचं एवढं व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं आहे की त्यांनी अहमदनगरचा जो पश्चिमचा भाग आहे, जिथं संगमनेर तालुका असेल किंवा श्रीरामपूर तालुका असेल, नेवासा तालुका असेल, राहुरी आहे, पुढं पारनेर आहे, अहमदनगर आहे, ह्या सगळ्या भागाला त्यांनी स्वर्ग बनवून ठेवलेलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये पाणी जातंय. मागच्या 10-15 वर्षामध्ये आपल्या इथले विधायक खासदार संदीपान भुमरे यांनी थोडेसे प्रयत्न करून शेतकऱ्यांना पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरी एवढ्या मात्रामध्ये पाणी असतानाही आजही 80% शेती पैठण तालुक्यामध्ये कोरडवाहू आहे. ही एक विचित्र परिस्थिती आहे. तर मित्रांनो, आज जूनच्या शेवटीच जवळजवळ 50% धरण भरलेलं आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की जेवढे कालवे आहेत त्याच्या आसपासच्या क्षेत्रांना चांगलं पाणी भेटेल शेतीसाठी. चला आपण भेटूयात 1 महिन्यानंतर याच भागामध्ये आणि अपेक्षा आहे तोपर्यंत 100% धरण जे भरलेलं असेल. मी संतोष रोडे पाटील.